आज आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणत्या उमेदवाराचा सर्वात जास्त बोलबाला आहे. सर, काय सांगाल, कोणत्या उमेदवाराचा सर्वात जास्त बोलबाला आहे? आता खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणूक सुरू होऊन 4-8 दिवसच झालेले आहेत प्रचाराचे. अजून त्या पद्धतीने सगळे उमेदवार प्रचार करतायत. या सर्कलला देखील काही उमेदवार येत आहेत, सगळ्या पक्षांचे उमेदवार येतात, या ठिकाणी प्रचार करतायत. परंतु आता लगेच सांगता येणार नाही की कुणाचा बोलबाला आहे. परंतु देशामध्ये, राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे तीच परिस्थिती पुढे कंटिन्यू होईल असं वाटतं. प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणत्या समस्यांना तुम्हाला रोज सामोरे जावं लागतं? आता जे काही समस्या आहेतच, कुठल्याही समस्या कधी संपत नाहीच आहेत. अनेक लोक काम करतात, त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. परंतु समस्या हा विषय तर रोज रोज वाढत असतो. कचऱ्यासारखा प्रश्न आहे, किंवा रोडच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर काही भागामध्ये रोडच्या अडचणी आहेत, काही भागामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे. MIDC सारखा शेजारी जो भाग आहे त्या भागामध्ये देखील सांडपाण्याचा प्रश्न आहे. महापालिकेच्या माध्यमातून वास्तविक MIDC मध्ये ड्रेनेज व्यवस्था नाहीये. ही व्यवस्था अतिशय महत्वाची आहे की जी MIDC मध्ये ड्रेनेज व्यवस्था नाहीये. आमचं तुमच्या माध्यमातून महापालिकेला असं सांगणं आहे की ज्या MIDC सारख्या भागातनं महापालिकेला जास्तीचा टॅक्स मिळतो, परंतु त्या भागाकडे दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने MIDC मध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊन तिथली ड्रेनेज व्यवस्था, तिथली कचऱ्याची व्यवस्था आणि रोडची व्यवस्था याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला नागरिक म्हणून या ठिकाणी वाटतं. प्रभाग क्रमांक 8 मध्ये नेतृत्व करणारा उमेदवार कसा पाहिजे, काय सांगाल सर? तसं सांगायचं झालं, नेतृत्व करणारा तर लागतोच माणूस, त्याच्यावरच सगळं काही अवलंबून असतं. आणि असे आहेत पण नेतृत्व करणारे, पण आपण काय नाव घेऊन काय सांगू शकत नाहीत, पण आहेत, चांगले आहेत. मतदान करताना व्यक्ती पाहणार, पक्ष पाहणार का त्याचे सामाजिक कार्य? नाही, व्यक्ती मतदारांनी, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. देश लेवलला ज्या वेळेला निवडणुका होतात किंवा राज्य लेवलला निवडणुका होतात तो प्रश्नावरती विषय होतात. परंतु इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या व्यक्ती पाहून केल्या जातात. जो माणूस संपर्कामध्ये आहे, जो चांगलं काम करू शकतो असं नागरिकांना वाटतं, त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मतदान केलं जातं. आणि असंच मतदान नागरिकांनी करावं असं या ठिकाणी मी सांगू शकतो.